नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर आज ना संडे आहे. सकाळचा हा जो निवांत वेळ असतो ना, तो माझ्या पूर्ण दिवसामधला ना बेस्ट टाईम असतो. सकाळची ही शांतता आहे ना, असं वाटतं की म्हणजे अशी शांतता पूर्ण दिवसभर राहिली तर किती मस्त असेल ना तो दिवस. तुम्हाला पण असंच वाटत असेल कदाचित. तर सकाळचं मॉर्निंग सुरुवात झालेली आहे आणि आजच्या ब्लॉगमधनं तेच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता ना आवाज आहे ना पक्ष्यांचे किलबिलेट इतके छान वाटतात ना सकाळी सकाळी. एका साईडला चिमण्या आहेत आणि बाहेरून ना खूप जास्त वारा येतोय आणि आज सकाळी ना थोडासा पाऊस देखील पडला. एक म्हणजे 7-8 मिनिटासाठी असेल, पण वातावरण अगदी वेगळं झालेलं सकाळी सकाळी. आय थिंक 6च्या आसपास काहीतरी पाऊस पडलेला. तुमच्याकडे पडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मॉर्निंग रुटीनला सुरुवात करूया. इथे सगळ्या गोष्टी बघा, काल रात्री म्हणजे सॅटर्डेला थोडासा जसं मी तुम्हाला मागे पण म्हटलेलं, सॅटर्डेला थोडासा आळस असतो माझ्याकडनं. तर ही जी काही भांडी होती ही आता लावून घ्यायची, पण पहिलं गरम पाणी पण प्यायचं. आणि माझा जो हा निवांत वेळ असतो ना सकाळचा, तो मला मिस करायचा नसतो, निदान संडेच्या दिवशी तरी. इतर दिवशी तर घाई गडबड हे सगळं चालूच असतं. पण आजचा हा माझा दिवस कसा असतो ना, म्हणजे जो सकाळचा वेळ असतो तो मी कसा स्पेंड करते ना, तर चला सुरुवात करूया. संडेच्या दिवशी आपल्या सगळ्यांचंच असं असतं ना, की आज संडे आहे, थोडंसं निवांत उठूया आणि सगळी कामं करू. पण मला असं वाटतं हा जो संडे असतो ना, आपण स्वतःसाठी राखून ठेवलाच पाहिजे. आणि घड्याळाचे काटे ना संडेच्या दिवशी एवढे जास्त पळत असतात ना, की आपल्याला असं वाटतं अरे आपलं हे काम राहून गेलं, किती ती कामं आहेत आणि आपल्याला संडे एकच आहे. तर मला असं वाटतं संडेच्या दिवशी पण तुम्ही लवकर उठावं आणि स्वतःसाठी जगावं. म्हणजे जो आपण झोपण्यात 2 तास घालवू ना, त्याच्या जागी जर तुम्ही वेळ काढून ते 2 तास स्वतःसाठी दिलात ना, तर तुमच्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही वेळेत मॅनेज करू शकता. आणि स्वतःसाठी दिलेला टाईम हा ना नेहमी बेस्टच टाईम असतो. संडे म्हटलं ना की कामांची लिस्ट खूप मोठी असते, पण आपल्या कामांना सुरुवात करण्याच्या आधी एक कप कडक कॉफी, म्हणजे मला कॉफी आवडते, मला चहा आवडत नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी ती कॉफी ती एनर्जी घेऊन येत असते. तर आता छान झालंय, गरम पाणी मस्तपैकी एक ग्लास एन्जॉय केलंय. थोडंसं रिलॅक्स वाटतं, फ्रेश वाटतं आणि गरमी असलं ना तरी पण मी गरम पाणी आवर्जून घेते, हे स्किप करत नाही मी. तर आता आपण कॉफी बनवूया, मस्त कॉफी पिते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की माझ्या दिवसाची सुरुवात कशी होते ते. संडे म्हटला ना की स्पेशल नाश्ता पण त्याचबरोबर आलाच. पण आज ना मी घरी काहीच नाश्ता नाही बनवलेला. काल मी लालबाग मार्केटला गेलेली आणि तिथे गेल्यानंतर ना लाडू सम्राटला व्हिजिट करणं हे मस्टच आहे.
तर तिथून येताना मी ही मिनी खारी घेऊन आली. मला खूप जास्त छान वाटली आणि जेव्हापासून ऐश्वर्याने मला सजेशन दिलेलं आहे मिनी व्हर्जनचं, तेव्हापासून हे मी जिथे जिथे हे मिनी व्हर्जन बघते ना, तर मी ना एकदम क्रेझीच होऊन जाते. तर आता ना माझ्या डोक्यात पण चाललं आहे की मिनीमध्ये आपण देखील अशी ट्राय करू शकतो घरच्या घरी खारी. तर त्याच्यासाठी ना मी ती मिनी खारी घेऊन आली आणि आज स्पेशल नाश्ता आहे ज्याच्यामध्ये खारी आहे, त्याचबरोबर बाकरवडी आहे आणि छान अशी गव्हाच्या पिठाची चकली आहे, ती मी घरीच बनवलेली आहे आणि मी गव्हाच्या पिठाची चकली ना घरी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे. प्राजक्ता, चकली छान दिसते ग, ती दे ना मला जरा. चकली छानच असते कुरकुरीत. ही का ना खारी मी नको नको, पहिली चकली दे, चकली टेस्ट करतो मी. चहात ना खारी कसे खाता मी आज, म्हणजे छान असेल पण मी कॉफीतनं ट्राय करते. कशी लागेल मला माहिती नाही. कॉफीतनं मी कधी कॉफीतनं प्याली नाहीये. चहामध्ये खारी जण बरीच जण अशी डीप डीप करून मस्त अशी खातात, पण मस्त लागतं. तर आता कामांना सुरुवात, जसं मी म्हटलं की कामांना सुरुवात करायच्या आधी कॉफी पिणं मस्ट होतं आणि कॉफी प्याल्यानंतर माझी ही कामं, म्हणजे आठवड्याची सुरुवात कुठून होते तर माझ्या या डायरीपासनं माझ्या आठवड्याची सुरुवात होते. आणि त्यात अजून एक गोष्ट ऍड झाली आहे, ती म्हणजे हा लॅपटॉप. तर माझ्याकडे लॅपटॉप स्वतःचा असा काही लॅपटॉप नव्हता. म्हणजे सचिनचा लॅपटॉप होता तो त्याच्याकडे होता, म्हणजे त्याचं काम असायचं आणि मग मला त्याच्याकडे मागायला लागायचं, किंवा मग असं व्हायचं की बराच वेळ त्याचं काम असायचं आणि मग मला त्याचं काम संपण्यासाठी थांबायला लागायचं. आणि एका मोबाईलवरनं खूप जास्त लोड येत होता. म्हणजे मी व्हिडिओ शूट पण त्याच्यातनंच करते, एडिट पण त्याच्यातनंच करते, अजून काही सर्च करायचं असेल तर मोबाईल. म्हणजे माझा मोबाईल हा दिवसात ना तुम्ही म्हणाल ना 24 तास चालू, तर 24 तासच चालू, म्हणजे ऑलमोस्ट रात्री 12 वाजेपर्यंत तो चालू असायचा. तर आता त्याच्यासाठी मग हा एक लॅपटॉप घेतलाय, म्हणजे घेऊन दिलाय मला सचिनने, की ज्याच्यामध्ये माझं थोडंसं एडिटिंगचं काम, व्हिडिओचं काम जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्यासाठी हा घेतलेला आहे. आणि खूप जास्त मी हॅप्पी आहे की आता या डायरी बरोबर हा एक मला, म्हणजे याने पण मला एक जॉईन केलंय माझ्याबरोबर माझ्या या प्रवासात, जसे तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. तर आता मला सुरुवात करायची आहे ना की पुढच्या आठवड्यासाठी, म्हणजे सोमवारपासून तुमच्यापर्यंत काय व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा मी ही डायरी तुम्हाला दाखवली असेल की याच्यात बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या असतात. एक पेन्सिल असते, पेन असतो. पेन्सिलला माझं पेन संपलेलं, त्याच्यामुळे बरेच दिवस झाली ही पेन्सिल होती आणि आता हे एक पेन मी आता नवीन घेतलंय. तर याच्यामध्ये लिहून ठेवल्याशिवाय मला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मी सॉर्टेड नसते. जेव्हा 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 मी या डायरीत लिहिते ना तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. मग माझी काय बोलतात, कुठल्याही गोष्टींची लिस्ट लिहायची असेल, प्रिपरेशन करायचं असेल तर सगळं या गोष्टीत, म्हणजे या डायरीत लिहिलेलं असतं. आता हळूहळू मी लॅपटॉपचा वापर सुरुवात करणार आहे. लॅपटॉप तेवढी जास्त मी युज करत नव्हती याच्या आधी पण, एडिटिंगसाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी. पण आता एक हा नवीन फॅमिली मेंबर ऍड झालेला आहे. तर चला आता प्लॅनिंग करूया आणि पुढच्या आठवड्याची तयारी करूया. घर, ऑफिस आणि स्वतःचा एक छोटासा जो बिझनेस आहे हे सगळं सांभाळून स्वतःची आवड जोपासणं ना कधी कधी असं वाटतं ना की अवघडच होऊन जातं. पण ना तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचल्या ना की मला एक खूप जास्त एक सपोर्ट मिळतो, खूप जास्त मोटिवेट व्हायला मिळतं आणि ना मी छान अशी ना एक नव्या उमेद घेऊन ना तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत असते. तर अशीच तुमच्याकडनं मिळालेली एनर्जी, तुमच्याकडनं मिळालेला सपोर्ट हाच मी माझ्यासोबत ठेवून ना एक नवीन चॅनल पण सुरू केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मी प्राजू. मागच्या काही व्हिडिओमधनं मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आणि याच्यावर फक्त तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. खूप जास्त असे काही लाँग व्हिडिओ मी तिथे पोस्ट करणार नाही आहे, कारण जे व्हिडिओ मला इथे पोस्ट करता येत नाही ते मी तिथे पोस्ट करणार आहे.
आज बघा आपला जो या वीकचा जो टॉपिक आहे म्हणजे या वीकची जी सिरीज आहे ना त्याचं सगळं मला ठरलेलं आहे की काय काय व्हिडिओज तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे. आणि इथे बघू शकता मी लिहिलेलं आहे घर, ब्युटी आणि बरंच काही. फायनली मिशन कंप्लीट. आपल्या पूर्ण आठवड्याची डायरी लिहून माझी तयार झालेली आहे. या आठवड्यात तुम्हाला माझं डेली लाईफस्टाईल, त्याच्यानंतर मेकअप, ब्युटी रिलेटेड आणि बरंच असं खूप छान छान व्लॉग्स बघायला मिळतील जे मी ठरवले आहेत त्याप्रमाणे. व्हिडिओ जसे तुम्ही किचन रिलेटेड बघतात तर हे पण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप छान इंटरेस्टिंग वाटतील. आणि ते इंटरेस्टिंग पद्धतीने म्हणजे तुम्हाला वेगळं असं काय माझ्या व्हिडिओमधनं इन्फॉर्मेटिव्ह, त्याचबरोबर ते एक छान तुमच्यापर्यंत मेसेज पण घेऊन येतील याचा प्रयत्न मी केलेला आहे. ज्याच्या म्हणजे मी या डायरीत सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि ही डायरी माझ्याबरोबर नेहमी असते. म्हणजे इव्हन ट्रेनमध्ये पण मी ही डायरी कॅरी करते. लॅपटॉप तर काही शक्य नाही, लॅपटॉपची अजून मला तेवढी जास्त सवय पण नाही आहे कामाची. पण एक आहे, माझा जो मोबाईलवर सगळा लोड येत होता ना तो सगळं आता या लॅपटॉपवर जाईल आणि एडिटिंग वगैरे सगळं पर्पज मी आता याच्यावरती सुरू करणार आहे. हळूहळू करून सवय करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.